नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अंजरले तरीबंदर येथे बोटींना भीषण आग. 2 ते 3 बोटी जळून खाक. मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती. रत्नागिरी दौऱ्यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. खेड रेल्वे स्थानकात जंगी स्वागत. लोककलावंतांसाठी मोठ्या घोषणा. ग्रामीण दरडग्रस्त भागात बीएसएनएल ची सेवा ठप्पच. खेड तालुका ठाकरे सेनेने बीएसएनएल वर दिली धडक. मुंबई व महामार्गावर मोठी दरड. धामणदेवीजवळ मुंबईकडे जाणारी लेन बंद. आणि रोटरी स्कूल खेडमध्ये महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजरले तरीबंदर येथे रात्री सुमारे 9च्या सुमारास भीषण आग लागून 2 ते 3 मासेमारी बोटी जळून खाक झाल्याची घटना घडली. ग्रामपंचायतीजवळ पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या बोटींना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. मात्र दापोली नगरपंचायतीकडे अग्निशमन बंबाची सुविधा उपलब्ध नसल्याने खेड येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. तोपर्यंत आग आणखी पसरून इतर बोटींचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं खेड रेल्वे स्थानकात उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आलं. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे लोककला क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. लोककलावंत आणि कलापथकांच्या भांडवली तसेच प्रयोगात्मक अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. कोकणातील पारंपरिक नमन लोककलेचा लोककला योजनेत समावेश करून त्यासाठीही अनुदान वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकार लोककलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे असून भविष्यातही लोककलेसाठी अधिक निर्णय घेतले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील लोककला राज्यभर, देशभर आणि विदेशात पोहोचावी यासाठी लोककला महोत्सवांचं आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. लोककलावंतांना अधिक व्यासपीठ आणि सन्मान मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील डळमळीत झालेल्या सांभाळ केंद्राच्या स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन आवश्यक ती भरीव मदत केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. आनंद देणार असं आहे. मला विशेष करून धन्यवाद द्यायचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार की आमच्या या प्रस्तावाला, जो प्रस्ताव खरं तर लोककलावंतांचा सुद्धा, लोककलेत काम करणाऱ्या कलाकारांचा, कलापथकांचा, दोघांचाही, की आमच्या अनुदानामध्ये मग ते भांडवली असेल किंवा प्रयोगात्मक असेल यात वाढ केली पाहिजे. तो आपण दुप्पट केला आणि बरोबरीने नमन खेळे हा सुद्धा लोककलेतला प्रकार आपण त्यामध्ये अजून वाढवून त्यात सुद्धा अनुदान वाढवलं. आपल्या या कोकणातल्या मातीत प्रथा, परंपरा, अधिष्ठान असलेलं आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या या लोककलेचा सन्मान जेवढा करावा तेवढा कमीच आहे. सरकार अशीच पावलं यापुढे अधिकची त्या ठिकाणी करेल आणि लोककलावंतांच्या बाजूने उभं राहील. म्हणूनच प्रयोगात्मक आपण त्यातलं अनुदान वाढवलं, भांडवली अनुदान वाढवलं आणि बरोबरीने महोत्सवसुद्धा या लोककलेचं आपण घेतोच ते सुद्धा आपण वाढवणार आहोत की जेणेकरून राज्यभर, देशभर आणि शक्य असेल तर विदेशात सुद्धा या लोककला पोचल्या पाहिजेत आणि आपल्या लोककलावंतांच्या कलाकाराला स्थान मिळालं. त्याचाही आढावा आम्ही घेऊ. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यामध्ये DPDC असेल, नगरविकास असेल किंवा सांस्कृतिक विभाग असेल त्यातनं भरीवची मदत करण्याची भूमिका आम्ही घेऊ. धवळे, किंजळे, वडगाव, बिरमणी, कळमणी, कांदोशी आणि आजूबाजूच्या भागात असलेली BSNL ची सेवा मागील 15 ते 20 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असल्याने या सर्व भागातील लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलाय. दहिवली शेलारवाडी दुर्घटना ताजी असतानाच अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास अथवा इतर कोणतीही
आपत्तीजनक घटना घडल्यास संपर्काविना या भागातील लोकांनी मदतीसाठी संबंधित यंत्रणांकडे किंवा नातेवाईक इतरांकडे मदत कशी मागणार याचा जाब विचारत तशी कोणतीही दुर्घटना अथवा आपत्तीजनक घटना घडल्यास आणि संपर्काविना मदत न मिळाल्यास होणाऱ्या सर्व नुकसानीला BSNL लाही जबाबदार धरलं जाईल असं तालुका प्रमुख सचिन निकम यांनी ठणकावलं. तसेच या भागातील गोरगरीब शेतकरी लोकांचे रिचार्ज पोटी झालेल्या रकमेची आर्थिक भरपाई आणि सेवेमध्ये मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. सदर ठप्प झालेली सेवा त्वरित सुरू न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने BSNLच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आलं. यावेळी तालुका प्रमुख सचिन निकम यांच्यासोबत त्या भागातील किरण मोरे, सहदेव जाधव, प्रवीण जाधव, वसंत जाधव, राकेश कदम, विकास जाधव, महिपत जाधव, तुळशीराम जाधव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेरी बोगद्यापासून पुढे धामणदेवी गावाजवळ आज पहाटे मोठी दरड कोसळली आहे. या घटनेमुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली असून उर्वरित मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात येते. घटनेची माहिती मिळताच महाडचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दरड तातडीने हटवून वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या JCB आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम वेगाने सुरू आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने वाहन चालकांनी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. आजपर्यंत आपण पाहतोय की कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या डोंगर उताराला जिथे जिथे बांधकाम खात्याने छेद दिलेला आहे तिथे तिथे दगडी कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यापूर्वी जेव्हा समतल चर म्हणजे डोंगरावर पाणी जिरण्यासाठीचे चौकोन जे खणले जात होते त्यामुळे सुद्धा डोंगर कोसळलेले आहेत. आता आपण ज्या भेगा पाहतो त्याचं मूळ कारण असं आहे की डोंगराचा कुठला तरी एक भाग माती उत्खननासाठी खणलेला असतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये माती खाली पडल्यामुळे ते त्या डोंगराचे 2 भाग होतात, 3 भाग होतात आणि मग तिथे आपल्याला ते भेगा पडल्याचं दिसून येतं आपल्याला. मुळात ज्या वेळेस उष्णता आणि जो टेम्परेचर जे आहे हे 40 अंशापेक्षा जास्त जातं त्यावेळेस जमिनीतला जो ओलावा असतो तो नष्ट पावतो आणि त्या जमिनीला तडे ऑलरेडी पडलेले असतात. पण जेव्हा त्याच्यावरती पाणी पडतं पावसाचं तेव्हा हे तडे अधिक रुंदावतात आणि मग आपल्याला भविष्यामध्ये तिथे दरड कोसळेल अशी परिस्थिती निर्माण होते. बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाकवी कालिदास दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे, संस्कृत भाषेबद्दल आवड निर्माण करणे तसेच भारतीय संस्कृती, साहित्य आणि अभिजात वारशाचं महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणं हा महाकवी कालिदास दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाची सुरुवात महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेतील संस्कृत विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महाकवी कालिदास यांच्या जीवन कार्याचा तसेच 5 प्रमुख अजरामर साहित्य कृतींचा परिचय करून दिला. संस्कृत भाषेचं महत्त्व आणि महाकवी कालिदास यांचं भारतीय साहित्य विश्वातील अमूल्य योगदान याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकांचं सस्वर पठण केलं. रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटील, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिका पटेल यांनी महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील भरणे येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या तुकाराम बाबूराव कदम वरिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील स्लॅब वाकलेल्या अवस्थेत असून सध्या तो लोखंडी पाईप आणि बीमच्या आधारावर उभा असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. दररोज शेकडो विद्यार्थी या इमारतीत शिक्षण घेत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं धाडवे यांनी म्हटलंय. इमारतीचं तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून
आवश्यक दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात वेळीच निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलाय. खेड शहरातील कैलासवासी भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाच्या वरील शेड उभारणीच्या कामाला अखेर वेग आलाय. माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या या कामामुळे व्यापारी आणि गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे आता व्यापारी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून गाळेधारकांकडून आनंद व्यक्त केला जातोय. पावसाळ्यात पावसापासून आणि उन्हाळ्यात कडक उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी या शेडची मागणी व्यापाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर नामदार योगेशदादा कदम यांच्या निधीतून हे काम मंजूर झाल्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगराध्यक्षा माधवीताई विटाला यांच्या प्रयत्नांना यश आलं असून व्यापारी आणि गाळेधारकांनी त्यांचं तसेच सर्व नगरसेवकांचं मनपूर्वक आभार मानले. कामाची पाहणी मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर आणि प्रभागातील नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेविका संजना कुडाळकर यांनी केली. काम दर्जेदार, सुरक्षित आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. ICS महाविद्यालय खेड येथे महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान व सहायता केंद्रांतर्गत राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी करिअर कट्टा प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी करिअर कट्टा प्रतिनिधी म्हणून खालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून साहिल भुवड, खंडसा परवेज महाडिक नियोजन मंत्री, सदफ मुकादम कायदे आणि शिस्तपालन मंत्री, रुमेसा हमदुले सामान्य प्रशासन मंत्री, सर्वेश पवार माहिती आणि प्रसारण मंत्री, ऋषभ बुर्टे उद्योजकता विकास मंत्री, अदनान कादरी रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री, तन्वी जाधव कौशल्य विकास मंत्री, तन्वी घोले संसदीय कार्यमंत्री, अनुष्का झोरे महिला आणि बाल कल्याण मंत्री, भक्ती जाडे सदस्य. या कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉक्टर RS भालेराव यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच प्राध्यापक केळकर यांनीही विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याचं महत्व, विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि कौशल्य विकास याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी तसेच करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर साळुंके यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी प्राध्यापक अस्मा पांगारकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करिअर कट्टाच्या महाविद्यालयीन समन्वयक सुप्रिया काडगे यांनी केलं, तर केळकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. नयनबिंदू सभागृह भराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शब्दांच्या पलीकडले या पुस्तकाच्या ब्रेल रूपांतरण प्रकाशन सोहळ्यात खेड येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक उत्तम कुमार जैन यांचा उत्कृष्ट निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे खेडसह संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या वतीने आयोजित या साहित्यिक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते उत्तम कुमार जैन यांना सन्मान चिन्ह प्रदान करून गौरवण्यात आलं. यावेळी उपस्थित साहित्यिक, मान्यवर आणि रसिकांनी त्यांच्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी निवेदन शैलीचं विशेष कौतुक केलं. या सन्मानाबद्दल साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच विविध संस्थांकडून उत्तम कुमार जैन यांचं अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.